केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। पहाटेचा व्यायाम ठरला काळ। अज्ञात वाहनाच्या धडकेत कोठारी येथील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू, चालक फरार। कोठारी ता किनवट तालुक्यातील कोठारी येथील राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। नेहमीप्रमाणे पहाटेच्या व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या एका 50 वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला। नंदाबाई गोविंदराव पाईकराव असे मृत महिलेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार नंदाबाई पाईकराव या आज गुरुवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडल्या होत्या। कोठारी येथील MIDC लगत असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोरून जात असताना एका सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की नंदाबाई यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात घडल्यानंतर संबंधित वाहन चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला। अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र नंदाबाई यांचा प्राण तोपर्यंत गेला होता। घटनेची माहिती मिळताच किनवट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे। लवकरच आरोपी चालकाला ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असतो। अशातच सकाळी व्यायामासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नंदाबाई यांच्या निधनामुळे कोठारी परिसरात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।